आज आपण करणार आहोत साधनाज फूड या चॅनलवरती कैरीचे सरबत कसे करायचे ते पाहूया आपण। नमस्कार, साधनाज फूड या चॅनलवरती आज आपण करणार आहोत उन्हाळा स्पेशल कैरीचे सरबत कसे करायचे पाहूया आपण। आता उन्हाळा स्पेशल कैरीचे सरबत आता सध्या गरमीच्या सीझनमध्ये कसं करायचं ते पाहूया आपण। ह्या 2 कैऱ्या घेतल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि त्यासोबत आपण हा पुदिना पण घेतला आहे। 1 वाटी पुदिना घेतला आहे, त्याची फक्त पानं घ्यायची आहेत। आता आपण या सरबतासाठी काय काय लागतं आहे ते पाहूया। सर्वप्रथम आपण हे एक पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये पाणी घातलं आहे। त्यावर तुम्ही एक जाळी किंवा असं भांडं ठेवू शकता। आता आपण ही डिश ठेवूया त्याच्यावरती। ही डिश ठेवल्यानंतर स्वच्छ धुतलेल्या या कैऱ्या आपण सरबतासाठी ठेवूया, ज्या वाफवून घ्यायच्या आहेत आपल्याला। आता या 10 मिनिटं आपण छान वाफवून घेऊया। आता या वाफवल्यानंतर आपण पुढची कृती करूया। आता या दुसऱ्या पॅन मध्ये आपण आपल्याला कैरीच्या सरबतामध्ये लागणारे साहित्य भाजून घेऊया। हे 1 चमचा धणे आहेत, हे धणे आपण यामध्ये भाजून घेऊया। तसेच हे 1 चमचा जिरे आहे, जिरे देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तसेच 1 चमचा बडीशेप, ही देखील आपल्याला यामध्ये भाजून घ्यायची आहे। आता या सगळ्या वस्तूंना छान खमंग बारीक मंद आचेवरती भाजून घेऊया आपण। हे भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला या सगळ्याची बारीक पावडर करायची आहे। धणे, जिरे आणि बडीशेप आपण छान खमंग भाजून घेतली आहे। आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये याची आपण छान पावडर करून घेऊया। कैऱ्या आपल्या आता छान वाफवून झालेल्या आहेत। आता आपण या कैऱ्या थंड झाल्या की त्यापासून त्याचा गर काढून घेऊया। आपण आता हा कैरीचा गर काढून घेतला आहे। थंड झाल्यानंतर कैरीचा गर काढून घ्यायचा आहे आणि तो मिक्सरमध्ये टाकायचा। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कैरीचा गर वाफवलेला कैरीचा गर घालून घेतला आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये हा पुदिना घालून घेऊया। 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याची पानं घेतली आहेत। आता आपण हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आता आपण हा कैरीचा गर पुदिन्याची पानं घालून बारीक करून घेतला आहे। एक पॅन तापत ठेवला आहे। आता या पॅन मध्ये आपण हा गर घालूया। छान हिरवा रंग झाला आहे त्याचा। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ही 2 वाट्या साखर घालूया। आता ही साखर आपण हलवून घेऊया। आपल्या आवडीनुसार जेवढी साखर आपल्याला हवंय तेवढं सरबत करणार आहोत आणि बाकीचं आपण बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत। एअरटाईट बरणीमध्ये हा सरबत करण्यासाठी भरून ठेवायचा आहे आणि आयत्या वेळेस जेव्हा लागेल तेव्हा आपण हा सरबत करायचा आहे। उन्हाळ्यामध्ये
थंड आणि शरीराला थंडावा देण्यासाठी, उष्णता कमी करण्यासाठी या सरबताचा उपयोग होतो. पुदिन्याच्या पानामुळे, शिवाय कैरीमुळे उष्णताही कमी होते. आता आपण ही साखर त्याच्यामध्ये विरघळवून घेऊया आणि शिजवूया. आता ही कैरीचा गर, पुदिन्याच्या पानांचं केलेला रस आपण यामध्ये साखरेबरोबर शिजवत आहोत. आता यामध्ये आपण आणखीन काही वस्तू घालून घेऊया. हा आहे चाट मसाला. आपण यामध्ये चाट मसाला चवीसाठी घालत आहोत. तसेच हे काळं मीठ घालत आहोत 1 चमचा. ही सुंठ पावडर आहे. सुंठ पावडर आरोग्यासाठी चांगली असते. त्यानंतर हे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, जेणेकरून आपल्या या सरबताला छान चव येईल. आता यामध्ये आपण बारीक केलेले बडीशेप पावडर, धना पावडर आणि जिरे पावडर भाजून घेतली होती बारीक करून, ती घालूया. यामुळे आपल्या सरबताला एक वेगळी चव येणार आहे. हे सगळे उष्णता कमी करणारे पदार्थ आहेत. आता आपण ते यामध्ये शिजवूया. यामध्ये पाणी नसल्यामुळे ह्या सरबताचा हा भाग आपण थोडा थोडा वापरू शकतो आणि आयत्या वेळेस केव्हाही लागेल तेव्हा आपण छान सरबत करून उष्णतेसाठी पिऊ शकतो, किंवा पाहुण्यांना किंवा घरी मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यांना आपण छान हे सरबत तयार करून देऊ शकतो. आता याचा रंग बघा असा झाला आहे. यातली साखर पण आता विरघळत आली आहे. आता आपला हा गर शिजत आला आहे. या गरामध्ये जास्त चिकटपणा यायला नको, सरबत व्यवस्थित ज्युसी व्हायला हवा आहे, म्हणून आपण थोडंसं लिंबाचं सरबत घालूया. 1 लिंबाचं सरबत आपण यामध्ये चवीसाठी आणि चिकट न होण्यासाठी घालूया. आता आपला हा गर चांगला शिजला आहे. हा आपण प्रिझर्वेटिव्ह पण करू ठेवू शकतो. आता या शिजत असलेल्या गरामध्ये आपण थोडासा चांगला रंग येण्यासाठी आणि चांगलं दिसण्यासाठी एक चांगल्या क्वालिटीचा आपण थोडासा खाण्याचा रंग वापरत आहोत. पहा किती छान कैरीचा रंग या सरबताला आता येणार आहे. आता आपण गॅस बंद करूया. आपला हा सरबत करण्याचा गर तयार झाला आहे. तो कसा आपण सर्व करायचा ते पाहूया. आता छान कैरीचा हिरवा असा चवदार चविष्ट असा सरबताचा प्रकार पाहूया. आता आपण केलेला हा कैरीच्या गरापासून केलेला सरबत आहे. आता आपण त्यापुढे देण्यासाठी, सर्व करण्यासाठी जो सरबत करायचा आहे त्याची कृती बघूया. आता आपण हा गर एका भांड्यात काढून घेतला आहे. जेवढा आपल्याला लागणार आहे, जेवढे ग्लास आपल्याला सरबत करायचा आहे तेवढं आपण करायचा आणि बाकीचा प्रिझर्वेटिव्ह करून ठेवून द्यायचा. एका छान डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आता आपण इथे पाणी घेतलं आहे. आता या पाण्यामध्ये आपण 2 चमचे हा गर घेतला आहे. आता हा गर आपण छान हलवून घेऊया. थंड पाण्यामध्ये आपण हा गर घातला आहे. आपला हा इन्स्टंट असा हा एक कैरीचा थंडगार सरबताचा प्रकार आहे.
यामध्ये आता आपण थोडेसे सब्जा बी घालूया. भिजवून ठेवलेले सब्जा बी हे देखील उष्णता कमी करतात आणि पोटासाठी हे चांगले असतात, आरोग्यदायी. तसेच आता आपण यामध्ये थोडासा बर्फ घालूया. बर्फाचे खडे घालूया आणि छान हा सरबत आपण छान हलवून घेऊया. बघा किती छान रंग आणि चव हे सगळे दिसत आहे. आता आपण तो सर्व करूया. उन्हाळ्यासाठी स्पेशल कैरी सरबत. हा केलेला सरबत आता आपण या ग्लासमध्ये सर्व करूया. त्यामध्ये यामध्ये आता आपण या ग्लासमध्ये आपण हा सरबत सर्व केला आहे. त्यासाठी आपण त्यामध्ये लिंबू देखील सर्व करीत आहोत. आता झटपट होणारे सरबत आपले तयार झाले. उन्हाळ्यामध्ये उष्णता कमी करणारे आपले कैरीचे हे सरबत अगदी छान तयार झाले आहे. रंगही किती छान आला आहे आणि त्यामध्ये लिंबाचा देखील स्वाद आहे आणि अगदी चवदार, चविष्ट आणि थंड वाटणारे, उष्णता कमी करणारे आपले कैरीचे छान, ताज्या कैरीचे छान सरबत तयार झाले आहे. कसे वाटले तुम्हाला कैरीचे सरबत? ताज्या कैरीचे आणि कोणत्याही वेळेला पटकन करून पिता येणारे, तयार करून ठेवणारे असे कैरीचे, ताज्या कैरीचे छान सरबत कसे वाटले तुम्हाला? आवडले तर नक्की सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.